अंबरनाथ शहरात मागील अनेक महिन्यांपासून रासायनिक गॅस उत्सर्जनाच्या घटना घडतायत। याकडे एकाही राजकीय पक्षानं लक्ष दिलेलं नसताना एव्ही फास्ट न्यूजनं मात्र सातत्यानं आवाज उठवला आणि हा मुद्दा लावून धरला। याचाच परिणाम म्हणून मोरवली एमआयडीसीतल्या 12 कंपन्यांना क्लोजर नोटीस बजावण्यात आली। मात्र आता निवडणुका येताच शहरात प्रदूषण होत असल्याचा राजकीय पक्षांना साक्षात्कार झाला असून शिवसेना भाजपात तर हा मुद्दा कोण उचलतो यावरून स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळतंय। कारण नुकतंच प्रदूषण झालं त्याच दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेहरू गार्डन परिसरात पाहणी केली, तर दुसऱ्या दिवशी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही या परिसरात येऊन थेट जपानी टेक्नॉलॉजी वापरण्याची सूचना केली। शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीपूर्वीही हा मुद्दा उचलला होता, तर भाजपनं मात्र पहिल्यांदाच याकडे लक्ष दिलंय। आता हे लक्ष निवडणुकीपुरतं आहे की नंतरही कायम राहील हे भविष्यात कळेलच, पण यामुळे किमान निवडणुका होईपर्यंत तरी अंबरनाथमध्ये प्रदूषण होणार नाही इतकीच माफक अपेक्षा।